नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण टिफिनवरती नेण्यासाठी आलूची भाजी करणार आहे। तर एकदम खायला भाजी ही टेस्टी असणार आहे, झटपट तयार होणारी, फक्त एकच मसाला टाकून एकदम भारी चवीची ही भाजी करणार आहे। तर त्याच्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतली आणि तेल कमी जास्त करू शकता तुम्ही। तर बघा, तेलाला छान असं कडकडीत तापू द्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ना मोहरी टाकून घ्यायची आहे। 2 चम्मच इथे मी मोहरी ॲड केलेली आहे। तर बघू शकता मोहरी छान अशी फुटत आहे। आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ना कांदा टाकून घ्यायचा आहे। तर मी एक कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा, आणि कांद्याला ना छान असं फिरवून घ्यायचं आहे। कमी गॅस करून घ्यायचा आहे, कारण की तेल हे खूप जास्त गरम आहे त्याच्यामुळे। आणि बघा, कांदा ना छान असा सॉफ्ट झालेला आहे। त्याच्यामध्ये लसूण जिऱ्याचा पेस्ट टाकून घेऊया, जाडसर असा केलेला। आणि आता याला सुद्धा ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर याचा जोपर्यंत वास येत नाही तोपर्यंत याच्यामध्ये काहीही टाकायचं नाही आहे, म्हणजे लसूण जिरं टाकलं ना आपण ते। तर आता आपण याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं टाकून घेऊया। छान असा फ्रेश कढीपत्ता आहे। तर तो कढीपत्ता मी टाकून घेतलेला आहे, फिरवून घेत आहे। नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तिखट, हळद आणि मीठ। तर याच्यामध्ये मी टोमॅटो वापरत नाही आहे, तुम्ही टोमॅटोसुद्धा वापरू शकता। तर एकदा तुम्ही टोमॅटो न टाकता ही भाजी करून बघा, खूप भारी लागते। बघा, मी तिखट, मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे। याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच ना हा एव्हरेस्ट मीठ मसाला आहे, तो टाकून घेत आहे। तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल, गरम मसाला, तो तुम्ही टाकून घेऊ शकता। तर बघा, आता छान अशी ही फोडणी ना मस्त बसलेली आहे आणि स्मेलसुद्धा खूप छान येत आहे। तर बघा, इथे मी आलू ना कापून घेऊन पाण्यामध्ये छान अशी 10 ते 12 मिनिटे ठेवून घेतलेली आहे। तर बघा, आता आपण याला ना फिरवून घेत आहे। तर खूप छान अशी ही भाजी होते आणि डब्यावरती तर परफेक्ट अशी भाजी आहे टिफिनवरती देण्यासाठी, ऑफिसला किंवा लेकरांना। ह्या पद्धतीने तुम्ही ही आलूची भाजी करून द्या, त्यांना खूप आवडेल। तर आता ना आपण कमी गॅसवरती प्लेट झाकून घेऊया, अगदी 6 ते 7 मिनिटे। 6 ते 7 मिनिटे झाल्यानंतर बघूया। तर बघा, छान असे आलू ना वाफळलेले आहे आणि परत ना फिरवून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी फिरवून घेत आहे। आणि आता थोडंसं, एकदम थोडंसं याच्यामध्ये ना पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं आपण पोळी लावू खाल्ली तर त्याला थोडंसं रस्सा टिकला पाहिजे त्याच्यासाठी। तर बघा, एकदम थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता ने याला फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, कलर किती छान दिसत आहे तर्रीचा, आणि स्मेल पण खूप भारी येत आहे फ्रेंड्स। तर ही भाजी ना स्पेशली मुगाची जी खिचडी असते ना पिवळ्या कलरची, त्याच्यासोबत एकदम भारी लागते। तर पोळीसोबत पण खूप छान लागते आणि भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते। तर प्लेट झाकून घेतलेली आहे मी। तर 8 ते 9 मिनिटे झाल्यानंतर प्लेट काढून घेते मी। तर बघा, आधीमध्ये चेक करत राहायचं आहे ही आलूची भाजी। तर इथे बघा, आलूची भाजी ना आपली रेडी झालेली आहे। आलू शिजायला जास्त काही वेळ लागत नाही। बघा, मी चम्मचच्या सहाय्याने दाबून बघत आहे, तर आलू हा शिजलेलाच आहे आणि ही भाजी आपली रेडी झालेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती प्लीज एकदा माझं चॅनल चेकआउट करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा। तर नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्रायबर हे खूप मोलाचं असते, त्याच्यासाठी प्लीज तुम्ही बघूनच घेतला आहात। तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा। तर बघा, इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे थोडीशी, तुम्ही भरपूर अशी कोथिंबीर टाकू शकता। आणि तर आपली ही भाजी ना इथे रेडी झालेली आहे। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ
कुठेतरी थोडासा आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या। खूप छान छान अशा रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे, कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये झटपट तयार होणाऱ्या टेस्टी अशा। तर बघू शकता जवळून किती भारी ही भाजी दिसत आहे। आणि तर बघा, हा व्हिडिओ बघल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून धन्यवाद करते। तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।